वटीचं सामान घेतलं, गहू घेतले, धागा घेतला, वस्त्र घेतलं, साखर, तुपाच्या वाती, हळदी कुंकू, भिजलेली डाळ. काय काय बायाना लय गेन गेलेल्या असतात. डाळ नेली तर तांदूळ नाही, तांदूळ नेले तर वटीचं सामान नाही, आणि तिथं गेल्यावर दुसऱ्याचं ताट बघितल्यावर त्यांना ध्यान येतं की मग तिथं महागात येत उष्ण. हे देव ते देव असं असतं. ए रेशमे, रेशमे, काय आत्या? अगं आंबे कुठे ताटातले? फंस गया सीएम. ते खाल्ले मी. अगं थोबड तोंडाच्या बायांच्या वाट्या कशाला भरायच्या? हाय तर अजून ठेवले फ्रीज मध्ये घेते. आणि आवरलं का नाही? आता कधी येळी निघून चालले ना. होतंय आत्या, फक्त 5-10 मिनिटं थांबा ना. बाया सगळ्या निघून गेल्यावर चला आपण दोघी जाऊ आणि एकीमेकीची वटी भरू. कुठं हिला जायचं असलं की हिला नटायला 2 तास लागतात मॅडमला. नुसतं चंद्रपटा, लाली लाव, लिपस्टिक लाव, पावडर लाव. किती आरडताय आत्या, सारखा बाजूला सारखा. 2च मिनिटं आहे बघा, माझं तर आवरलेलंच आहे, फक्त एवढंच राहिलंय. आणि हे काय आता मेहंदीचं? मेहंदी है रचने वाली, हाथों में गहरी लाली. काय झालं माहितीये का, मी आज न उपास पकडणार नव्हते आणि वडाला पुजायला पण येणार नव्हते. का ग? असं म्हणतात का? यांच्या माझ्या रात्री भांडणं झाले होते. हा, मरणामातीचे भांडलेत मला. मग म्हणलं नको मला तुम्ही 7 जन्मासाठी. उद्या म्हणलं वड पुजायला जात नाही काहीच नाही, असंच रुसून झोपले होते. म्हणून मेहंदीने लावली, येणारे नव्हते. पण सकाळी हे गोड बोलले, मग लगेच मी अशी पिघळले. मग लगे उपास धरला आणि म्हणलं चला आता 7 जन्मी हाच नवरा पाहिजे. हा, हे असंच असतं बायकांचं. धपा धपा नवऱ्याने मारलं ना, पावसाचं पडणं नवऱ्याचं मारणं असंच असतं. पाऊस येऊन गेला का कसं निवळतं. झालं ना, रात्री बोलली बी, भांडणं केले, सकाळी झाली चिकीच्या गुळ्या होणी पिघळली, वडून आली लगेच. हा, उठकी बाया चालल्या धुवून टाकते. आता रे मॅजिक कोण आहे, लगेच उमटतो आत्या. म्हणून मी मॅजिक कोण आणलाय, तो 5 मिनिटात उमटतो. मी झोपू का तोवर? नाही, एवढीच लावली शॉर्टकट, भारी वाटते ना, सिंपल सिंपल. बरं चला तुम्ही ताटं घ्या आता हातात. मग असंच कसं घेऊ? डोक्यावर घेऊ या. दर ताट तर सगळं भरले. आत्या आंबे राहिले त्याच्यात, आंबे. अगं आण ना आंबे, कुठं आहेत ते? आणते. एक तर लई भूक लागली आहे, परत येऊन कधी जेवण करणं असं झालं आता. 3 दुपारात 3रा पारा जातात का? हा, जवा तवा बघावं तवाच नटनायचं चलत आहे कवर बी. आले मी. हा, नटायत तेवढा उलास आहे, दुसरा कोणत्या गोष्टीला नाही उलास. मेहंदी लावली आता जायच्या टायमाला. नवाल परीन बसाना घरी. मला सणासुदीचं बोलायचं नसतं, पण ही बोलायला हवी ती. आता निघते का बाहेर? आले ना आत्या. पाणी तुम्ही घेतलं का? पाणी घेतलं नाही, काय नाही. मलाच पोर पण आलंय नाचायला थाया थाया. हे घेतलं का ते घेतलं का? म्हातारे होऊस तर त्यांना सगळं हे करायचं. हे घ्या ते घ्या. अगं चल की बाई. चल आत्या, हा, दोघीच्या साड्या आपल्या एकदम उठून वाट राहिल्यात. आता आपल्याकडेच बघते ना बाय. ते बघा ना तिकडून, त्यांच्यावर नजर ठेवा बरं का, कशा आपल्याकडे बघतात. आल्यात आला आला म्हणतात बघा. सासू सुना काय, गोडीच्या आणि खोडीच्या सासू ना. लय गुडीच्या ना आतल्या कोडीच्या. आपल्या खोडीच्या. रेशमे, हम्म. पण उशिरा करते तू, पण लय नटतीच बाया जोरात. पण आता सगळ्यात भारी दिसायचं असतं. 4 लोक बघतात, बायका टोको मोको बाया काय दिसते. पण बुचुडा बांधायचा. नको, रोजच बुचुडा बांधते ना, काहीतरी वेगळं नको का? आता बुचुड्या मागं नका लागू. झालं का तुमचं? ऐक, हा बरी आहे. तुम्ही बरे आहेत का? हा, बाळ पण बरं आहे. आता पुढे आंबे खायला आणू सोबत. आत्या, मला एक समजत नाही. मी दरवर्षी पूजा करते, पण मी विसरून कसं जाते पूजा करायची. कसं असतं ते? तू रात्री काय खाल्लेलं तुला ते दुसऱ्या दिवशी आठवतं का? सकाळच्या पारू वाला ना. हा, तेव्हा सांग ती मला. ते जीव आहे माझ्यावर लई, म्हणून आरडतात. हो, साडी कुठून घेतली तुम्ही? बाई चांगला कलर आहे बरं का. आत्या, मी त्यांना विचारलं, म्हणलं मला विचारेन, मला काय विचारा नाही ती साडी कुठून घेतली. चांगली आहे ना साडी?
मी एकदम स्पेशल दुकानातून माझ्या दुकानाचे नाव नाही सांगितलं. ती एक बाया नाही बाई नथ घातली होती साऱ्या गावात हिंडत होती. कोणतरी विचारित हा हा आता काय म्हणलं तुम्ही? एक बायाने नथ घेतली होती सोन्याची. हा. आणि तिला कुणी विचारलं साऱ्या गावात हिंडती आणि कुत्र्याच्या शेपटावर पाय पाडला. तो पाय काय करते म्हणते मेल्या तो तरी बरं विचारलं मला नथ केवढीची घेतली. तसं तू म्हण मला विचारी ना कुणी. पूजा कर हे असं ठेव. चला लई झालंय 7 झालंय किती जन्मासाठी मागायचंय? आता काय ग काय मागितलं? मामा 7 तुझा जन्मासाठी सासरा. मग एकदम फिक्स. हा खट्टा लॉक किया मिठा. जाय. मग आता मी पण 7 जन्मासाठी यांनाच मागितले. 7 नाही 17 जन्मासाठी. का ग एवढा भावड्या आवडतो काय तुला? नाही ना आता तसं नाही. मग एवढी कामाची प्रॅक्टिस दिली एवढ्या सगळ्या गोष्टी शिकवल्यात. आता मा अनावरा दुसऱ्या जन्मी दुसऱ्याला देऊन टाकू का? मग रेशमे हा हे काय चाललंय तुझं मधीच? सगळ्या बायकांना बसायला जागा करते ना. आता हळदी कुंकू करायचंय अजून नाव घ्यायचे तर. आता पदर घ्यायचा असतो का डोक्यावर? कधी मग तुम्ही सांगा ना. बघितलं का आम्हाला सुनांना नाव ठेवा तुम्ही सासूंनो. कशाला म्हणली बाई? मग? हा? तुम्ही नाऱ्याला सुना पारा तर म्हणायचं. आता कवर बी सुनाकडून राहिला असतं ना. बघितलं का? हा? मला किती भांडले असते. तुमचा पदर कुठे? कुठे पदर तुमचा? म्हातार माणसं आहेत आम्ही आहे ना. हा विसरलं नाही. आता म्हातारा माणूस बघितलं थोडी तुम्हाला आहे का सासू? हा? आहे ना असेच करीत आता आपण सुनाचाच काही याडे. तर यांच्याकडून झालं ना तर सगळं बरोबर ना. आपल्याकडून झालं तर मग बाई महाभारतच घडत आहे. रेशमे हा काय नाही मी रेशमी मिली नाही नाही 7 जन्म आता आहे ना सोबत. आता पण मला हे कळत नाही 7 जन्मासाठी आपण नवरा तर तोच मागवतो पण सासू मागत असतो का? नाही नाही सासूला कसं मागतात? हा? सासू यारवाळी जाऊ दे तोंड वाचून. पण काही गाणे असं ना मला 7 जन्मासाठी ना ही सासू पाहिजे. हा कुठून काय जुने कुठून नाही आता मनातून. इथून वरच्यावर नाही बोलत मी मनातून बोलत आहे. आणि पुरी न सगळ्यांनी नाव घ्यायचे बरं का. सांगितलं नाही म्हणतात. मला नाही येत बाई मला नाही. तुम्ही काय म्हणल्या मगाशी एवढं करायचं त्यांच्यासाठी आणि नाव नाही घ्यायचं. बरोबर आहे. साडी नाही पटली तर त्याच्या नारड्याचा गोट. हा बरोबर आहे. हा हा बरोबर आहे. नटायचं खाटायचं लय मोठं. नाव घ्या आता. चांदीच्या ताटात पेड्याचा वास. अंबादास रावांचं नाव घेते. वट पौर्णिमेचा उपवास. अरे वा वा घ्या आता नाव. आहो आते है सोनार आणि मंगळसूत्र गाठवलं सोन्याच्या साखळीवर धर्माचं नाव माझ्या हृदयाच्या पाकळीवर. अरे वा 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 बापरे हृदयाच्या पाकळीवर. बघितलं का हृदयाची पाकळी. आणि भांडण झाल्यावर नाही होत. पाकळ्या तुटतात का? नाही थोड्या वेळेसाठी तुम्ही घ्या चला आता. पाठ करून घेते मग माझं नाव ऐकवते तुम्हाला. नदीच्या काठी नागांची वस्ती. नदीच्या काठी नागांची वस्ती. राहुलला आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती. अरे वा 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 घ्या आता जरा मस्त नाव.
महादेवाच्या पिंडीला बेलवाटे वाकून मिलींचं नाव घेते, तुमचा मान राखून. चांगलं नाव घ्या आमच्या भावाचं. कणकण कोदळी मन मन माती सारविले भीती चितारले खांब आतेबाच्या पोटी जलमले राम. राम गेले बाजारी मी गेले बाजारी दमडी दमडीचे घेतल्या करडी करडीचे घेतल्या आरडी ननंदबाईचं बाळात पण सासूबाईची फोडणी तोडणी उलसक उरलं शिकायला ठेवलं शिक तुटलं मडकं फुटलं लोंडा गेला परत दारी लग्न आलं महापुरी लग्नाचा पायका. नाव कोण घेते बबनराव पाटलाची राणी ऐका. कधी पाठ केले तुम्ही एवढं मोठं नाव? परत एकदा नाव घ्या चला, होऊन जाऊ दे एक नाव. आदलं घर मधल्या घरात खाट खाटाव उशी उशी बशी बशीत कप कपात चहात पडली माशी. बबनराव गेले काशी तर मी करते एकादशी. एवढं मोठं नाव आमचे कधी पाठवायचे? बापरे, लक्षात होतं ना ते तुमच्या. चला आता तुझी. मी वय आत्या आत्याचं घ्यायचं का पहिलं? आधी आत्या आधी सासूचा मान असतो ना, मग मान चला आत्याबाई तुम्ही बरं आता ऐकून द्या त्यांचं पण आपल्याला ऐका ना. आत्याची मोठी आत्याबाईचं नाव लय मोठं आपण. आत्या इज्जतचा सवाल आहे, मोठा नाव घेऊ. नाव असं आत्याबाईचं. घ्या ना. रेशमे तू घेतलं का? नाही मी घेते तुमच्या नंतर, तुम्ही घ्या ना आत्या. आमचं झालं गेलं काय ग मला घ्यायला होती नाव. नाव घ्या त्या सगळं. बोला सगळे आत्या टाळ्या वाजवा एकदा. घ्या नाव. ऐका ऐका, कान देऊन ऐका, कानातून थोडा मळका. गोकुळात कृष्ण अविद्यात राम आणि किशनरावच्या सेवेत माझे चारी धाम. भगवान. आत्याला म्हणलं रात्री मला एखादं नाव शिकवा, मला म्हणलं मला नाव येत नाही तर अयोध्यात राम. होय मग आत्याला लय भारी नाव येते. रेशमे चांगलं घे नाव. सोन्याची वाटी चांदीच्या ताटात सोन्याची वाटी. बघितलं का असं पाठ करून राहिलं का? बाबासाहेबांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी. बर परत एकदा मला पाठ झाला का बघू आपण. काय चांदीच्या ताटात काय ग? सोन्याची वाटी. सोन्याची वाटी. चांदीच्या ताटात सोन्याची वाटी. आणि बाबासाहेबांचं नाव घेते वट पौर्णिमेच्या दिवशी. हा छान आहे. थोडं हळू टाळ्या वाजवा. पाठ केलं आता. आताच पाठ केलं. काकांना पाठवावं लागेल आता हे. काकांना पाठव. मी अजून एक घेते. अयो अजून एक घेते थांब. घ्या 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 आत्या घ्या. लाल कुंकावर चांदण्याचा ठसा वड पूजून आले किसनराव तुम्ही जेवाय बसा. मामा तुम्हाला सांगते, जवळ ह्या जेवत नाहीत ना तवर जेवण नाही करीत. रेशमे जीव किती आहे नवऱ्याचं सांगायला नको का? मामाला जीव लावित अजून. गजरा त्यांनीच घातलाय सकाळी डॉक्टर. छान छान. मी नाही नाव घेतलं की. अगं बाई घे, आम्हाला स्वयंपाक करायचे. आता घे ना. घे लवकर. नको बाय आता मला लाज वाटती. कशाची लाज वाटते? लाज वाटते तुला? हा गुलू गुलू गप्पा मारायची नाही लाज वाटत. वाटत बरोबर. हा घेते बाय. धर धरा. माझं तोंड खवळून बायान देखत. बरोबर. हा घे ना. साक्षात मी तुम्हाला पण मागितले, लक्षात ठेवा जरा. हा हा भांडू नका नाही तर कॅन्सल धागाच काढून येईल. ती माझा उलटा धागा काढीन. घे. घेऊ का? हा वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते 7. वडाच्या झाडाला प्रदक्षिणा घालते 7. ओंकाररावांचं नाव घेते, लाभो सौभाग्याचं आयुष्यभर साथ. आणि काय हो स्वयंपाक करायचा. स्वयंपाक नाही मला एक सांगा, करायचा. आपल्या बायकांना रोजच स्वयंपाक करायचा असतो. आपलं जेव्हापासून लग्न झालंय चूल मूल आणि हेच चाललंय. काहीतरी टाइम भेटतोय बायकांमध्ये, थोडं फार एन्जॉय करावा का नाही, थोडं थांबावा. पाहिजे खरंच. मग की नाही? आता नुसतं म्हणते स्वयंपाक करायचा स्वयंपाक मग करायचा. नुसतं पळायचं आणि जेवायचं आणि भूक लागली. करायला मग पाहिजे. आत्या, enjoy. तुम्ही काय बरोबर आहे सासू की राहिल्या. अगं ते करंडा राहिला काय तिथं. लई यांचा जीव, यांचा एक जीव निसता भांड्यात अडकलेला अडकलेला. आहे. जाताना काय सोबत घेऊन जायची का? नाही ना. नाही नाही. आता एक चॅलेंज खेळायचं आपल्याला. आपल्या नवऱ्याचं फेवरेट काय आहे ना हे आपल्याला सांगायचंय आता. म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर काढायच्या. किती आतुराला. फोड सांगायची फोड. वर सांगायचं. काय पटत काय नाही. हा 2 गोष्टी का? हो बर बर चालतंय. यांच्यापासून सुरुवात करायची. हा कर. चला बाई स्वयंपाक. थांबा. नको नको आता जाऊ दे, आता आम्हाला स्वयंपाक करायचा. आत्या खोडी काय आहेत ना नवऱ्याच्या या सांगायला घाबरल्यात, बाकी काय नाही. मग पळायची का? अगं जाऊ दे.
त्यांना चुली मोरच बरं येते. मग काय थोडा वेळ थांबावं तर नाही लगेच खेळायला लागल्या रोज तर घर घर घाबरल्या म्हणतात. चिंगट पळाल्या. भेटू आता वट पौर्णिमेला पुढच्या. या 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 पाया पडत आहे थांबा. आता दोघींनी भूतावानी बसायचं का? एकीमेकीला खोडी सांगू आता आपण. सासरीचं तर काय खोड सांगू बाहेर नाही आता मला एकटीने ऐकायची. असं मी तिला सांगा ना मला. सांगा काय खोड आहे मामांची सांगा नाही. अगं एकदा काय झालं, मला ती नाही का इमारती खाऊ वाटली होती. इमारती लाल 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 जिलेबी नाही का ग, हा हा इमारती म्हणतात ती एकावर एक असते ना, ती खाऊ वाटली. तुझ्या सासऱ्याने काय आणला? काय मिठा वाडा. मग अगं काय सांगती, मी पिशवी फेकून देते, ते आणतात माझ्या तोंडात घास. तोंडात घास. आत्या बया ग हाऊ रोमॅन्टिक. भावड्या काय आणतं तुला खायला सांग बरं, खरं सांग. हा? मला आहे ना कधी कधी ना पाणीपुरी खाऊ वाटते. हा. मग पाणीपुरी आणते. वडापाव खाऊ वाटतो मग लगेच घेऊन जाते. आता तुम्हाला लोक सांगायला ना करून मला त्यांना टोमणे देतात. हा बघते कसं ना. बायकोसाठी पळतो. अरे देवा विसरले मी देवा की माझ्या सासूला सगळं सांगते म्हणून. तरी म्हणलं चुकला ते हे फुटकं तोंड काय करत बसलं नाही मग असं काय नाही विसरून जा सगळं. मी काय म्हणलं ते चला घरी उपास तोडायचं. भूक लागली. तांब्यातलं पाणी सगळं टाकायचं. सगळं टाकले एक घोटच ते फक्त. चला चला चल बाई चला रेशमे. अगं बाई चपला आत्या. तिकडच आहेत हा. हो औ. लक्षात ठेवा 7 जन्मासाठी बुक झाले तुम्ही. आता सुधरा थोडं. आता तुम्ही एकदा नाही मला म्हणलं मी कशी दिसते. पण मग चांगली दिसते की. चांगली नाही भारी म्हणा जरा. असं भारी नसतंय. दिसती. एवढं भारी ब्लाऊज शिवलाय 500 रुपये घालून. कोणी हो. बायकांनी विचारलं नाही की बाई काय लटकन लावलं तर मी लटकन तोडूनच टाकीते आता. इकडे इकडं अशी हिंड ना, हा दरवाजाला थाप मारायची आणि म्हणायची लटकन बघा. पण आता एवढ्या बसल्या होत्या एकांतर विचारायचं का नाही. हा सगळा असा मुडा होऊन जातोय. मग अगं तिकडं. पोळ्या खायची घाई झाली त्यांना घरी. बरोबर म्हणल्या. पोळ्या खायची घाई झाली. चला